ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र. गीतेच्या 31व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. अध्याय पहिला, श्लोक 20 आणि 21व्या श्लोकातील अर्धा भाग. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पांडवः ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. हे महीपते, धृतराष्ट्राला संजय हाक मारतात की महीपते, धृतराष्ट्र आता शस्त्र चालवण्याची तयारी होऊच लागली होती की त्यावेळी अन्यायपूर्वक राज्य धारण करणारे राजे आणि त्यांच्या साथीदारांना व्यवस्थित रूपाने समोर उभे असलेले पाहून कपिध्वज पांडुपुत्र अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य उचलले आणि अंतर्यामी भगवान ऋषिकेश जे आहेत श्रीकृष्णाला हे वचन म्हटले. आता अर्जुन बोलतात. काय म्हणतात ते श्रीकृष्णाला? आपण त्याच्यापूर्वी भाषांतर ऐक की हे महीपते, त्यानंतर धृतराष्ट्रपुत्र व्यवस्थित उभे असल्याचे पाहून व शस्त्रप्रहाराची वेळ आली असताना ज्याच्या ध्वजावर वानराचे चिन्ह आहे तो पांडुपुत्र धनुष्य उचलून ऋषिकेशास हे वाक्य बोलिला. इथे कपी म्हणतात. महाभारतात सुद्धा वानर आणि कपी असं म्हटलेलं आहे आणि रामायणामध्ये सुद्धा वानर आणि कपी हे शब्द आले. हनुमंताला कपी म्हटलेलं आहे, वानर पण म्हटलेलं आहे, पण मरकट कुठेच म्हटलेलं नाही. ही एक वेगळ्या प्रकारची माणसांचीच जात किंवा जमात आहे हे आपल्याला समजू दे. वा नर याचा अर्थ उंच धिप्पाड असा नर किंवा मनुष्य किंवा स्त्रीसुद्धा त्या जातीमध्ये त्यांचे देह जे आहेत ते धिप्पाड आहेत. वाचा अर्थ मोठा, आकाराने मोठा असलेला. आणि कपी म्हणजे ते संपूर्ण. आता हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की ज्यावेळेला अशा प्रकारचे शब्दप्रयोग केलेले असतात तर त्याचे अर्थ आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर ही सुसंस्कृत आहेत हेही समजून घ्यायला पाहिजे. त्या एका विशिष्ट प्रकारच्या नैसर्गिक याच्यामध्ये आवासामध्ये सुरक्षित पद्धतीने ते विकसित लोक राहत आहेत तिथे. इथे अयोध्येमध्ये विमान नाही आहे, पण त्यांच्याकडे आहे. तिथे उड्डाणाची कला आहे. अष्टसिद्धी या हनुमंताकडे होत्या आणि महिमा, आकार लहान करणं, आकार मोठा करणं वगैरे हे शक्य आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे यंत्र असेल तर, आणि तुमच्याकडे यंत्र ते जर विमानच असेल आणि ते जर अशा पद्धतीने जर जे आपण म्हणतो फोल्डिंग किंवा अशा पद्धतीने, आत्ताच सुद्धा काही बरीचशी विमानं आहेत की त्यांची शेपटी लहान मोठी करता येते, त्यांचा आकार लहान मोठा करता येतो. अशा पद्धतीची विमानं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता या पदाचे तात्पर्य असे आहे, या पदाचे तात्पर्य असे आहे की आता संजय भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादरूपी श्रीमद्भगवद्गीतेला सुरुवात करतात. 18व्या अध्यायाच्या 74व्या श्लोकामध्ये आलेला इति पदाने हा संवाद समाप्त होतो. 18व्या अध्यायामध्ये आता हा संवाद सुरू होईल. अर्जुन काहीतरी विचारतील. हा संवाद समाप्त होतो. तसेच भगवद्गीतेच्या उपदेशाचा आरंभ 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून होतो आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात हा उपदेश आता समाप्त होईल. 18व्या अध्यायामध्ये सुरुवात होईल 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. प्रवृत्ते शस्त्र संपाते. पहा, लगेच हात शिवशिवत असतात युद्ध करणाऱ्यांचे. पितामह भीष्माचार्यांनी युद्धारंभाची घोषणा म्हणून शंख वाजविला नव्हता, तर केवळ दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी शंख वाजविला होता. तरीही कौरव आणि पांडव सैन्याने ही युद्धारंभाची घोषणाच समजली आणि ते आपापली शस्त्रास्त्रे हातात घेऊन युद्धासाठी सज्ज झाले. अशा प्रकारे युद्धाला सज्ज झालेले सैनिक पाहून अर्जुनाला वीरश्री संचारली आणि त्यांनीही आपले गांडीव धनुष्य हातात घेतले. अर्जुनाला सहजच आपल्या धनुष्याकडे हात जाऊन त्यांनी ते धनुष्य उचलण्याची प्रवृत्ती झाली आणि त्यांनी, तो शूर आहे, वीर आहे, लक्षात घेतलं पाहिजे. तो युद्धासाठी सज्ज आहे. जे प्राप्त झालेले युद्ध आहे ते कर्तव्य करण्यासाठी तो सज्ज आहे आणि त्यांनी शस्त्र आपलं
हातामध्ये घेतलेला आहे. व्यवस्थितान धार्तराष्ट्रान दृष्ट्वा या पदातून संजयाचे तात्पर्य असे आहे की जेव्हा आपल्या दुर्योधनाने पांडवांच्या सेनेला पाहिले तेव्हा तो धावत धावत द्रोणाचार्यांच्याकडे गेला, भीष्माचार्यांच्याकडे गेला. परंतु अर्जुन मात्र ज्यावेळेला समोर पाहतो कौरव सैन्याला तेव्हा त्याचा हात सरळ गांडीव धनुष्याकडे जातो. हे त्या दोघांच्या स्वभावातलं कितीतरी हे मोठं वैशिष्ट्य आहे, जो अंतर आहे दोघांच्या स्वभावामध्ये, हे आपल्याला याच ठिकाणी दिसून येतं. धनुरुद्यम्य या पदाने असे वाटते की दुर्योधनाच्या अंतःकरणात भय आहे आणि अर्जुनाच्या अंतःकरणात मात्र निर्भयता, उत्साह आणि वीरश्री संचारलेले आहे. कपिध्वज. अर्जुनाला कपिध्वज हे विशेषण लावून संजय धृतराष्ट्राला अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान असलेल्या हनुमंताचे स्मरण करवितात. जेव्हा पांडव वनवासात राहत होते तेव्हा एके दिवशी अकस्मात वायूने एक दिव्य असे सहस्त्रदळाचे कमळ आणून द्रौपदीसमोर टाकले. हे कमळ पाहून द्रौपदीला फार आनंद झाला आणि ती भीमाला म्हणाली की ही वीरश्रेष्ठा, मला अशी पुष्कळ कमळे आणून द्या. ही गोष्ट खूप विलक्षण आहे बरं का, याच्यावर खूप संशोधन झालेलं आहे. पतीला जसं संबोधतात तसं द्रौपदीने पूर्ण महाभारतामध्ये युधिष्ठिराशिवाय कुणाला संबोधलेलं नाही असं एक संशोधन सांगतं. इथे सुद्धा ती भीमाला वीरश्रेष्ठा म्हणून हाक मारते. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीमसेन तेथून निघाले. जेव्हा ते कदलीवनात गेले तेव्हा त्यांची हनुमंताशी भेट झाली. त्यांनी आपसात बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या. शेवटी भीमाला काही वर मागण्यासाठी हनुमंतांनी आग्रह धरला. तेव्हा माझ्यावर आपली सदैव कृपादृष्टी असू द्यावी असे भीमसेन म्हणाले. त्यावर हनुमंत म्हणाले की हे वायुपुत्रा, पहा, हा ह्या दोघांच्यातलं समान धागा आहे. हनुमंतसुद्धा मरुत म्हणजे वायुपुत्र आहेत आणि भीमसेनसुद्धा वायुपुत्र आहेत. ते दोघं त्या नात्यानेच एकमेकाचे भाऊ लागतात. त्यांचे वडील जे धर्मपिता आहेत ते एकच आहेत, हे समजलं पाहिजे. तसे हनुमंत पण केसरी नंदन आहेत. त्यांचे जे पिता आहेत ते केसरी आहेत, परंतु धर्मपिता मात्र वायू आहेत. हे वायुपुत्रा, ज्यावेळी तुम्ही बाण आणि शक्तिप्रहारांनी जर्जर झालेल्या शत्रुसैन्यामध्ये घुसून सिंहाप्रमाणे गर्जना कराल त्यावेळी मीही आपल्या गर्जनेने तुमचा तो सिंहनाद आणखी वर्धित करीन. या व्यतिरिक्त अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून मी अशी भयंकर गर्जना करीन की त्या गर्जनेने शत्रुसैन्याचे प्राणच हरण होतील. अशा दृष्टीने तुम्ही आपल्या शत्रूंना सहज मारू शकाल. पहा, अशा प्रकारे ज्यांच्या रथाच्या ध्वजावर हनुमानजी विराजमान झालेले आहेत असे कपिध्वज, त्यांचाच विजय होणार हे निश्चित आहे, हे सुद्धा संजय या ठिकाणी सुचवू इच्छितात. त्या धार्तराष्ट्रांना तो कपिध्वज असलेला अर्जुन आहे, ज्याच्या ध्वजावर कपी आहे, तो या युद्धामध्ये धडा शिकवेल ही जाणीव या छोट्या छोट्या वाक्यात, जसं दुर्योधन ज्या पद्धतीने मौलिक आपले विचार बोलतं आणि त्याच्या सगळ्याच गोष्टी ह्या गणितीय आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. अत्यंत त्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित नियोजन करून तो एक एक शब्द उच्चारतो आहे आणि समोरच्या माणसाकडून काही काम करून आपल्याला घ्यायचं आहे, त्याचं योग्य त्याला ज्ञान आहे दुर्योधनाला, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हा स्वभाव ज्यातला तो दोन्हीतला फरक आहे अर्जुनानी दुर्योधनामधला, तो इथे प्रकर्षाने संजयाच्या बोलण्यामध्ये येतो. आणि मघाशा लोकांमध्ये मागच्या त्यांनी सांगितलं की धृतराष्ट्राचे जे काही पुत्र आहेत किंवा ज्यांनी ही भूमी अन्यायपूर्वक धारण केलेली आहे त्यांची हृदय विदीर्ण झाली म्हणतात. आणि इथे हे कपिध्वज वगैरे अशा प्रकारचे शब्द वापरून ते कृष्णाचं सहाय्य आहे आणि यांचंही सहाय्य आहे हनुमंताचं ते सांगतात. आणि या वाक्यामध्ये ऋषिकेशाला हा जो कपिध्वज असा अर्जुन आहे तो पांडव पण आहे. इथे पुन्हा पांडूला ते पांडव असल्याची जाणीव करून धृतराष्ट्राला देतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्यांचा भावाशी सख्खा भाऊ आहे पांडव धृतराष्ट्राचा आणि त्याची ही मुलं आहेत. त्यांच्याशी असलेलं हे जे काही नातं आहे ना, हे नातं त्याला आठवण करून देतात. आणि ऋषिकेश म्हणतात, जो इंद्रियांचा स्वामी आहे अशा कृष्णाला
हा रथ तिकडे न्यायला सांगितलेला आहे अर्जुनाने. संजयसुद्धा किंवा हे व्यासांच्या कृपेने हे शब्द संजयाच्या ओठी येतात. हा आपला देहाचा जो रथ आहे, ह्या देहाच्या रथामध्ये आपल्या जी इंद्रिय आहेत यांचा तो स्वामी आहे. अर्जुन स्वतःला ह्या देहाचं मालक समजतो आणि भगवंताला सारथी समजतो. खरं सांगायचं तर सारथीच मालक आहे. आपण त्या देहातून प्रवास करणारे केवळ वाटसरू आहोत, भाडेकरू आहोत, तिथे राहणारे. अशी परिस्थिती असताना या ऋषिकेशाला अर्जुन सांगतात की हा रथ तिकडे घेऊन चल. अर्जुनाकडे ती क्षमता नाही आहे, नव्हतीच कधी. तुम्ही आणि मी जर अर्जुन आहोत असं मानलं तर आपल्याकडे ती क्षमता नसते. असते केवळ भगवंताची कृपा असेल त्यावेळेला. आपल्याला वाटतं की आपण करतो आहे, पण आपल्याला समजतं ज्यावेळेला की ही आपण नाही करते, भगवंताच्या कृपेने होतं आहे, तर तेव्हा ते खऱ्या अर्थाने आपल्याकडून घडत असते, अन्यथा नाही. भगवंताची ही जी काही लीला आहे, तो ऋषिकेश असणं ही जी त्याची लीला आहे, या इंद्रियांचा स्वामी असणं सगळ्याच आपल्या, आपला रथसुद्धा तोच हाकत आहे, लक्षात घ्या. आणि आपला हा रथ कोणत्या दिशेने जावा हे त्याच्याकडे सांगावं लागतं, कळत असो किंवा न कळत असो. म्हणून या ठिकाणी सातत्याने कृष्णाला ऋषिकेश असं म्हटलेलं आहे. तो इंद्रियांचा स्वामी आहे आणि ज्या रथावर अर्जुन आरूढ झालेला आहे तो ह्या इंद्रियांचा रथ आहे, हे समजून घेतलं पाहिजे. हे शरीरच आपलं हे त्याचं प्रतीक आहे. आणि पुढे तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील, पुढचे श्लोक जसे जातील तसे. म्हणून अर्जुन विषाद योग जरी समजला आपल्याला व्यवस्थितपणे, तरी आपण ह्या संसारातून पार होऊन जाऊ. आपल्याला परमात्मा भेटेल आपल्यामध्येच. तो भेटेल म्हणण्यापेक्षा आपण त्याला शोधून काढू, जो जे ते आपल्यात आहे तिथे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे इथे ज्या ज्या ठिकाणी जसं नाव वापरलं गेलेलं आहे त्या नावाचं फार महात्म्य आहे. पांडव म्हणण्याचं तात्पर्य या ठिकाणी त्या पांडूशी असलेलं नातं धृतराष्ट्राला समजावं हेच आहे. तर या ठिकाणी शत्रूंना सहज ठार मारू शकाल तुम्ही असं सांगतात, मी मोठ्याने गर्जना करेन. अशा प्रकारे ज्यांच्या रथाच्या ध्वजावर हनुमानजी विराजमान झालेले आहेत त्यांचाच विजय होणार हे निश्चित म्हणून सांगतात. अशा अर्थाने ते वापरलेलं आहे पद इथे संजयाने. पांडवहा, धृतराष्ट्राने आपल्या प्रश्नामध्ये पांडवहा हे पद वापरले होते. म्हणून धृतराष्ट्राला वारंवार पांडवांची आठवण करून देण्यासाठी संजय अध्याय पहिला श्लोक 14 आणि इथे या ठिकाणी 20व्या श्लोकामध्ये या ठिकाणी पांडवहा हे पद वापरतात. कारण त्याचा प्रश्नच तसा आहे धृतराष्ट्राचा, माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं. तर ऋषिकेश तदा वाक्यमिदं माह महीपते. इथे काय म्हणतात ते, पांडव सैन्याला पाहून दुर्योधन तर गुरु द्रोणाचार्यांजवळ जाऊन धूर्तपणाची वचने बोलतो, परंतु अर्जुन मात्र कौरव सैन्याला पाहून जे सद्गुरू आहेत, अंतर्यामी आहेत, मन बुद्धी इत्यादींचे प्रेरक आहेत, अशा भगवान श्रीकृष्णाला शूरवीरतेने, उत्साहाने आणि कर्तव्याने भरलेले पुढे सांगितले जाणारे वचन बोलतात. अर्जुन बोलतात पहिल्यांदा, ते सुरुवात करतील भगवद्गीतेला, त्यांच्या संवादाला. तर या ठिकाणी ऋषिकेश जो आहे, जो इंद्रियांचा स्वामी आहे, त्या इंद्रियांच्या स्वामीला हे महीपते, तू जरी राजा असलास तरी तुझ्या इंद्रियांचा स्वामी तो भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून इथे धृतराष्ट्राला महीपते म्हटलेलं आहे संजयाने. तू स्वामी आहेस भूमीचा, पण हा तुझ्या इंद्रियांचा स्वामी आहे. अशा इंद्रियांचा स्वामी असलेल्या त्या श्रीकृष्णाला अर्जुन हे वचन बोललेलं आहे. तू जरी राजा असलास तरी तुझाही स्वामी तोच भगवंत आहे, हेही इथे त्यांना जाणवून द्यायचं आहे. ऋषिकेश आणि महीपते याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की महीपते ज्याला म्हणतात तर तो पती म्हणजे राज्याचं पालन करणारा, जसं आपण राष्ट्रपती म्हणतो तशा अर्थाने त्या भूमीचं पालन करणारा तो आहे, तो राजा आहे आणि तो महान राजा आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण मात्र ऋषिक, ईश म्हणजे ज्यांचा ऋषिक म्हणजे इंद्रियांवरती त्यांचं स्वामित्व आहे असे आहेत. त्यामुळे तू कितीही महापती असलास, महीपती असलास तरी तू त्यांच्यापेक्षा श्रेष्ठत्वाने लहानच आहेस, वयाने जरी मोठा असलास तरी. हे सुद्धा संजयाला
जाणवून द्यायचा आहे. आणि आपल्यालासुद्धा हे जाणून द्यायचं आहे. महाभारत किंवा महाभारतातील हे गीतेचं हे जे पर्व आहे आपण आत्ता वाचायला घेतलेलं, याच्यामध्ये आपण आपल्या मनातला धृतराष्ट्र कुठे आहे हा शोधायचा आहे, हा ऋषिकेश कुठे आहे तेही पाहायचं आहे, आणि अर्जुन कुठे आहे हे पाहायचं आहे, आणि अर्थातच स्वीकार करायचा आहे तो भगवंताचा. सहज सोपं आहे. श्रीकृष्णाचं चारित्र्य समजल्याशिवाय गीता समजणं शक्य नाही. ओम परमात्मने नमः.